नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ स्पेशल त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे 12वी पास झाले आहेत आणि विचार करत आहेत की पुढे काय करायचं. कारण आपल्या भारतामध्ये खूप मोठा कन्फ्युजन आहे. कारण लोक सांगतात डिग्री कर, BCom कर, BA कर, इंजिनिअरिंग कर, पण खूप लोकांना हे माहीतच नाही आहे की 12th झाल्यानंतरही अशा काही सरकारी नोकऱ्या आहेत ज्यात तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता आणि त्यामध्ये सॅलरी हे 25,000 पासून तर 40,000 पर्यंत मिळू शकते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 अशा सरकारी नोकऱ्या सांगणार आहे ज्यात तुम्ही 12वी नंतर डायरेक्टली अप्लाय करू शकता. पण व्हिडिओ स्किप करू नका, कारण की शेवटची जॉब ही खूप इंटरेस्टिंग आहे. तर पहिली जॉब आहे SSC CHSL. ही एक्झाम स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेतली जाते आणि ही एक्झाम जर तुम्ही पास झालात तर या एक्झाममधून तुम्हाला काही पोस्ट मिळू शकतात, जसे लोअर डिव्हिजन क्लर्क, डेटा एंट्री ऑपरेटर आणि पोस्टल असिस्टंट. या एक्झामसाठी मिनिमम क्वालिफिकेशन हे 12th पास आहे आणि एज लिमिट साधारण 18 ते 27 वर्षापर्यंत आहे. आणि सॅलरी बेसिसचा जर विचार केला तर जवळजवळ आपल्याला 25,000 पासून ते 40,000 पर्यंत आपल्याला मिळू शकते. खूप लोकांना असं वाटतं की डिग्री घेतल्यानंतरच जॉब मिळू शकते, पण SSC CHSL अशी एक्झाम आहे जी डायरेक्टली तुम्हाला 12th पास नंतरच मिळू शकते. आता दुसरी जॉब आहे रेल्वे जॉब. भारतातील सर्वात मोठ्या सरकारी डिपार्टमेंट्सपैकी एक म्हणजे इंडियन रेल्वे. इथे 12th पास विद्यार्थ्यांसाठी अनेक पोस्ट येत असतात, जसे क्लर्क, तिकीट कलेक्टर आणि कमर्शियल क्लर्क. एज लिमिट साधारण 18 ते 30 वर्षापर्यंत असते आणि सॅलरी हे 25,000 ते 35,000 पर्यंत मिळू शकते. रेल्वे जॉबची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये जॉब सिक्युरिटी ही खूप स्ट्रॉंग असते. आता तिसरी जॉब आहे पोस्ट ऑफिस जॉब. ही जॉब इंडिया पोस्टमध्ये असते, ज्यामध्ये एक पॉप्युलर पोस्ट आहे जी आहे GDS यानी ग्रामीण डाक सेवक. या जॉबसाठी अनेकदा एक्झाम पण नसते. सिलेक्शन नेहमी मेरिट लिस्टवरच होते. साधारण सॅलरी ही 12,000 पासून तर 30,000 पर्यंत मिळू शकते. खूप विद्यार्थ्यांसाठी ही जॉब बेस्ट एंट्री लेवल गव्हर्नमेंट जॉब मानली जाते. चौथी जॉब आहे आर्मी. जर तुम्हाला देश सेवा करायची असेल तर आर्मी हा खूप चांगला पर्याय ठरू शकतो. 12वी पास विद्यार्थी सोल्जर क्लर्क किंवा सोल्जर GD साठी अप्लाय करू शकतात. साधारण एज लिमिटचा जर विचार केला तर वयाचे 18 वर्षापासून तर 23 वर्षापर्यंत देऊ शकतात. सॅलरी ही सुरुवातीला 30,000 प्लस मिळू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आर्मी म्हणजे फक्त जॉब नाही आहे, तर ती देश सेवा आहे. 5वी जॉब आहे पोलीस कॉन्स्टेबल. तुम्ही महाराष्ट्र पोलीसमध्ये पोलीस कॉन्स्टेबलसाठी अप्लाय करू शकता. साधारण क्वालिफिकेशन ही 12th पास आहे. सॅलरी एक्सपेक्टेड 30,000 प्लस भेटू शकते आणि सिलेक्शनसाठी तुम्हाला रायटन एक्झाम आणि फिजिकल पास करावं लागते. 6वी जॉब आहे CISF कॉन्स्टेबल. ही जॉब सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्समध्ये मिळते. ही फोर्स एअरपोर्ट्स, मेट्रो आणि मोठमोठ्या सरकारी ठिकाणी सिक्युरिटी करते. साधारण क्वालिफिकेशन जर विचार केला तर 12th पास. सॅलरी हे 30,000 प्लस भेटू शकते. आणि आता शेवटची आणि सर्वात इंटरेस्टिंग जॉब म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये फॉरेस्ट गार्ड म्हणून अप्लाय करू शकता. साधारण क्वालिफिकेशन हे 12th पास आहे आणि सॅलरी ही 25,000 पासून तर 35,000 पर्यंत मिळू शकते. पण या जॉबमध्ये तुम्हाला जंगलात काम करावं लागतं. मित्रांनो, 12th पास झाल्यावर खूप लोक घाबरतात की पुढे काय. पण लक्षात ठेवा, संधी खूप आहे, फक्त माहीत असायला हवं. मराठीमध्ये एक म्हण आहे, जिथे इच्छा तिथे मार्ग. जर तुम्ही खरंच मेहनत केली तर 12th नंतरही तुम्ही सरकारी जॉब मिळवू शकता. आणि जर तुम्हाला असेच करिअर, एज्युकेशन आणि रियालिटीवर आधारित व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.